नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण GNM सेकंड इयरमधील मेडिकल सर्जिकल नर्सिंग सेकंड या विषयामधील मायोकार्डियल इन्फॅक्शन म्हणजेच हार्ट अटॅक या डिसीज कंडिशनबद्दल क्लास घेणार आहोत. तर सर्वप्रथम आहे याची डेफिनेशन. तर मायोकार्डियल इन्फॅक्शन occurs when blood flow decrease or stop to part of heart causing damage to the heart muscles. म्हणजेच जेव्हा हृदयरोहिण्यांच्या रक्तभिसरणाचा अतिसंचय होतो, म्हणजेच जे हृदयाला ब्लड सप्लाय करणाऱ्या कोरोनरी आर्टरीज असतात, त्या आर्टरीजमध्ये खूप जास्त प्रमाणात ब्लड भरते, म्हणजेच ओव्हर अक्युमुलेशन होते आणि त्यामध्ये रक्त गोठले जाते. या परिस्थितीला मायोकार्डियल इन्फॅक्शन किंवा हार्ट अटॅक असे म्हणतात. तसेच याला शॉर्ट फॉर्ममध्ये MI सुद्धा म्हणतात. तर मायोकार्डियल इन्फॅक्शन किंवा हार्ट अटॅक होण्याचे काय काय कारणे असू शकतात ते पाहूया. तर सर्वप्रथम कॉज आहे जे हृदयाला शुद्ध रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी आर्टरीज आहेत, त्याच्यामध्ये जर काही ब्लॉकेज झालं तर हार्ट अटॅक होऊ शकतो. तसेच जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे त्याच्यामुळं सुद्धा होऊ शकतो. तसेच जे सॅच्युरेटेड फॅट आहे आणि तो फॅट डिझॉल्व्ह होणारा फॅट असतो, या फॅटमुळे सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. तसेच ज्या व्यक्तीला उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर आहे, अशा सुद्धा व्यक्तींना हृदयाचा झटका येण्याची शक्यता असते. तसेच ज्या व्यक्तीमध्ये हाय कोलेस्ट्रॉल लेवल आहे याला सुद्धा हृदयविकार होऊ शकतो. तसेच डायबिटीज यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. तसेच हाय ट्रिग्लिसराईड लेवल म्हणजेच हा एक शुगरचा प्रकार आहे, यामुळे सुद्धा होऊ शकतो. यासोबत जी व्यक्ती खूप जास्त लठ्ठ आहे अशा व्यक्तींना सुद्धा या आजाराचा धोका असतो. तसेच जी व्यक्ती स्मोकिंग करत असते, अल्कोहोलचं सेवन करत असते, यामुळे सुद्धा हा विकार होऊ शकतो. आणि ज्या व्यक्तींचे वय 45 वर्षाच्या वर आहे अशांना या विकाराचा जास्त धोका असतो. तसेच जी व्यक्ती इमोशनल स्ट्रेस घेत आहे या व्यक्तींना सुद्धा मायोकार्डियल इन्फॅक्शन होऊ शकतो. तसेच जी व्यक्ती शरीराची हालचाल करत नाही किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी काहीच करत नाही, म्हणजेच लॅक ऑफ एक्सरसाइज, यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. तसेच एखाद्या व्यक्तीला ड्रग ॲडिक्शन असेल यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो. तसेच फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर अगोदर कुणाला हार्ट डिसीज असतील तरी सुद्धा चान्सेस आहेत की समोरच्या फॅमिलीमधील व्यक्तीला हा विकार होण्याची शक्यता असते. आणि काही हेरिडिटी फॅक्टर्स असतात. तर या मायोकार्डियल इन्फॅक्शन याची काय काय चिन्हे आणि लक्षणे दिसतात ते पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाला शॉर्टनेस ऑफ ब्रीथ होते, तसेच जॉ पेन असतो, यासोबत चेस्ट पेन असतो, तसेच अप्पर बॅक पेन असतो, यासोबत मळमळ होणे, उलट्या होणे आणि रेस्टलेसनेस फील करत असतो. यासोबत नॉर्मलपेक्षा खूप जास्त प्रमाणात हार्ट रेट आणि रेस्पायरेटरी रेट वाढलेला असतो. यासोबत ॲबडॉमिनल डिस्ट्रेस असते. तसेच ऑलिग्युरिया सुद्धा असतो. ऑलिग्युरिया म्हणजे युरिनचे प्रमाण कमी होणे आणि रुग्णाचे बॉडी टेम्परेचर हाई असते, म्हणजेच जास्त असते. नेक्स्ट, हार्ट अटॅकचे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कसे करावे म्हणजेच रोगनिदान कसे करावे हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाची हिस्ट्री कलेक्शन करावे. हिस्ट्री कलेक्शनमध्ये रुग्णाची फॅमिली हिस्ट्री आणि पर्सनल हिस्ट्री घ्यावी. नंतर फिजिकल एक्झामिनेशन करावे. फिजिकल एक्झामिनेशनमध्ये ऑस्कल्टेशन करावे, म्हणजेच हृदयाचा साऊंड ऐकावा आणि साऊंड ऐकल्यावर मरमर अशा प्रकारचा साऊंड एका मायोकार्डियल इन्फॅक्शन असलेल्या रुग्णामध्ये ऐकू येतो. तसेच रुग्णाचे ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करावे, ज्यामध्ये कंप्लीट ब्लड काउंट करतात. तसेच रुग्णाला रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन करावे, ज्यामध्ये CT स्कॅन करतात, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग करतात, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ करतात, 2D इकोकार्डिओग्राफी करतात, तसेच एक्स-रे आणि अँजिओग्राफीसुद्धा करतात. अँजिओग्राफी ही ब्लड व्हेसल्सचे एक्झामिनेशन करणारी एक ग्राफ आहे, ज्यामुळे ब्लड व्हेसल्समध्ये कुठले क्लॉटिंग आहे का किंवा फॅट आहे का हे आपल्याला समजून येते. नेक्स्ट,
मायोकार्डियल इन्फार्क्शन असलेल्या रुग्णाची मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंटमध्ये मेडिकल मॅनेजमेंट काय करावे हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाला ऑक्सिजनची कमतरता असते म्हणून ऑक्सिजन थेरपी द्यावी, तसेच थ्रॉम्बोलायटिक थेरपी द्यावी. थ्रॉम्बोलायटिक्समध्ये स्टेप्टोकायनेस हे मेडिकेशन्स देतात. थ्रॉम्बोलायटिक्स म्हणजे जर ब्लड व्हेसल्समध्ये एखादी फॉरेन सबस्टन्स किंवा एअर बबल अडकलेला असेल तर त्या व्हेसल्समधल्या एअर बबलला किंवा फॉरेन सबस्टन्सला तोडण्यासाठी स्टेप्टोकायनेस हे मेडिकेशन्स देतात. तसेच ॲनाल्जेसिक्स मेडिकेशन्स देतात जे पेन किलर्स आहेत, ज्यामध्ये डायक्लोफेनिक सोडियम हे मेडिकेशन्स देतात. याचसोबत ब्लड व्हेसल्समध्ये क्लॉटिंग तयार होत असल्यामुळे अँटीकॉअग्लंट्स मेडिकेशन्स देतात. अँटीकॉअग्लंट्स मेडिकेशन्समध्ये ॲस्पिरिन आणि हिपॅरिन देतात. तसेच ऑलिग्युरिया असल्यामुळे बॉडीमध्येच फ्लुईड साठून राहते आणि फ्लुईड बॉडीमध्ये साठून राहिल्यामुळे फ्लुईड रिटेन्शन होते आणि बॉडीवर सूज आल्यासारखी होते. त्यामुळे अँटी इन्फ्लामेटरी म्हणजेच सूज कमी करणारे औषधे देतात, ज्यामध्ये आयबीप्रोपॅन हे मेडिकेशन्स देतात. तसेच अँटीडायोरेटिक्स देतात, जे की शरीरामध्ये फ्लुईडचे प्रमाण साठवून ठेवते. त्याच्यासाठी लॅसिक्स मेडिकेशन्स देतात. याचसोबत रुग्णाला हायपरटेन्शन असल्यामुळे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स देतात, ज्यामध्ये डिपाईन आणि इनॅप्टाल हे मेडिकेशन्स देतात. तसेच रुग्णाला फीवर असल्यामुळे अँटीपायरेटिक्स देतात, ज्यामध्ये पॅरासिटामॉल हे मेडिकेशन देतात. तसेच रुग्णाला उलट्या होत असल्यामुळे अँटी इमिटिक्स देतात आणि अँटी इमिटिक्समध्ये एमसेट हे मेडिकेशन्स दिले जाते. नेक्स्ट, मायोकार्डियल इन्फार्क्शन असलेल्या रुग्णाची सर्जिकल मॅनेजमेंट कशी करावी हे पाहूया. तर अशा रुग्णांची बायपास सर्जरी केली जाते, ज्यामध्ये आर्टरीज आणि व्हेन्स ब्लॉकेज झालेले असतात, त्यांची दुरुस्ती केली जाते आणि हृदयाला व्यवस्थित ब्लडचा पुरवठा केला जातो. तसेच अँजिओप्लास्टी ही सर्जरी करतात, ज्यामध्ये एका प्रकारची ऑपरेशन ट्यूब इन्सर्ट केली जाते, जे की हृदयाच्या कोरोनरी आर्टरीजमध्ये इन्सर्ट केली जाते आणि ज्या ठिकाणी ब्लॉकेज आहे त्या ठिकाणचे ब्लॉकेज रिमूव्ह केले जाते. तसेच कोरोनरी स्टेंट हे एक इन्सर्ट केले जाते. हे एका प्रकारचं डिव्हाइस आहे, जे की हृदयाच्या कोरोनरी आर्टरीजमध्ये इन्सर्ट केले जाते. ज्या ठिकाणी हृदयाच्या आर्टरीजमध्ये ब्लॉकेज आहे त्या ब्लॉकेजच्या ठिकाणी इन्सर्ट करून हृदयाला ब्लड जाण्याचा जो फ्लो आहे तो कायम राहतो. याच्यासाठी आणखीन सविस्तर माहितीसाठी हे स्टेंट डिव्हाइस आहे, जे की तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता. यामुळे हृदयाला ब्लड पाठवण्याचा फ्लो हा कायम राहतो. तर हा आजचा आपला मायोकार्डियल इन्फार्क्शनबद्दल क्लास होता. जर तुम्हाला याबद्दल काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू.